सांगूयात की बीड हत्या प्रकरणामध्ये सर्व आरोपी हे एका फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत। फक्त खंडणीच नाही तर हत्या प्रकरणामधले जे आरोपी अटक करण्यात आले होते हे सगळे आरोपी या एका फ्रेम मध्ये पाहायला मिळतात। विष्णू चाटे याच्या कार्यालयाच्या बाहेरची हे सीसीटीव्ही फुटेज आहे। एका दुकानामधलं आहे। याच परिसरामधून खंडणीसाठी अवादा कंपनीला फोन करण्यात आलेला होता। 29 नोव्हेंबर 2024 ला अवादा कंपनीकडे खंडणी मागण्यात आली होती। अवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या दिवशीचा सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेला आहे आणि याच्यामध्ये सर्व आरोपी एकाच फ्रेम मध्ये या ठिकाणी आपण पाहतोय। याच्यामध्ये सुदर्शन घुले आहे, त्याच्यानंतर कृष्ण आंधळे सुद्धा आहे जो सध्या फरार आहे, विष्णू चाटे आहे, प्रदीप घुले आहे, बालाजी तांदळे आहे। तर असे सर्व आरोपी एकाच फ्रेम मध्ये आणि सोबतच वाल्मिक कराड सुद्धा म्हणजे आणि त्यावेळेला त्यांच्या सोबत पोलीस अधिकारी सुद्धा होते। तर खंडणी प्रकरणामध्ये आधी वाल्मिक कराडला अटक करण्यात आली होती। त्यानंतर हत्या प्रकरणात देखील त्याचा सहभाग असल्याचा दावा सीआयडी कडनं करण्यात आला आणि खंडणी प्रकरण आणि हत्या प्रकरण एकच असल्याचा अहवाल सीआयडीनं कोर्टामध्ये सादर देखील केला। त्यानुसार या सगळ्या आरोपींना आता सध्या मकोका खाली अटक आहे। 6 डिसेंबरला मसाजोगमध्ये वाद झाला होता। त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि त्यांची हत्या करण्यात आली आणि त्यावेळेला हे सगळे आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते असा दावा देखील सीआयडी कडनं करण्यात आलाय। हे सगळे डिजिटल पुरावे जे आहेत ते आता पोलिसांकडनं जमा केले जात आहेत। आणि 31 डिसेंबरला वाल्मिक कराड जो आहे तो पुण्यामध्ये सीआयडी कार्यालयामध्ये शरण आलेला होता आणि त्याच्या अगोदर काही आरोपींना अटक करण्यात आलेली होती, त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली होती। मात्र वाल्मिक कराडवर मकोका लावला जावा ही मागणी जी आहे ती केली जात होती। सीआयडी आणि एसआयटी यांच्याकडून तपास जो आहे तो या संपूर्ण प्रकरणाचा केला जात होता आणि आता हे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते समोर येत आहे की 29 नोव्हेंबर 2024 ला अवादा कंपनीकडे ज्या दिवशी खंडणी मागितली गेली त्या दिवशीचं हे सीसीटीव्ही फुटेज विष्णू चाटे याच्या कार्यालयाच्या बाहेर एक दुकान आहे, त्या दुकानाच्या बाहेरच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सर्वच जण एकाच फ्रेम मध्ये जे आहेत ते आलेले आहेत। बीडमधल्या हत्या प्रकरण ज्याच्यामध्ये वेगवेगळी माहिती जी आहे ती समोर येते आणि TV9 मराठीवर प्रत्येक अपडेट्स आपण पाहताय। तर सीसीटीव्ही फुटेज हा एक पुरावा आहे या सगळ्यामध्ये की हे सगळे आरोपी एकत्र होते। एकाच वेळेला खंडणीचा फोन करण्यात आला होता आणि त्यानंतर संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली। त्या हत्येमधले जे आरोपी आहेत ते सगळे या एका फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यामध्ये बालाजी तांदळे, प्रतीक घुले, सुदर्शन घुले, विष्णू चाटे, वाल्मिक कराड आणि कृष्ण आंधळे हे सगळे आरोपी या एकाच फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळतात। ज्या ठिकाणाहून खंडणीसाठी अवादा कंपनीला फोन करण्यात आला त्यावेळेला हे सगळे एकत्र या एकाच फ्रेम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। हे सगळे पुरावे पोलिसांकडून जमा करण्यात आले। सगळे सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते काढण्यात आले।